कधी ऐकलंय का की एका अशा पुस्तकावरून संसदेचं कामकाज थांबलं जे पुस्तक अजून छापूनच आलेलं नाहीये? हो, हे खरे आहे. भारतीय संसदेत अगदी हेच घडलं. मग प्रश्न हा आहे की या न लिहिलेल्या किंवा म्हणा न छापलेल्या पुस्तकात असं काय होतं की देशाचं सर्वोच्च सभागृह थांबलं? चला आज याच नाट्यमय प्रकरणाची गोष्ट समजून घेऊया. आता बघा, संसदेत जोरदार चर्चा सुरू आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि अशातच खुद्द देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उभे राहतात आणि म्हणतात, अहो, ज्या पुस्तकाचा तुम्ही उल्लेख करताय ते पुस्तक तर अजून प्रकाशितच झालेले नाहीये. आता विचार करा, या एका वाक्याने संपूर्ण वादालाच एक वेगळी दिशा मिळाली. तेव्हा मूळ प्रश्न तोच राहतो. जे पुस्तक लोकांपर्यंत पोचलेलंच नाही त्यांना अख्खी संसद कशी काय थांबवली? असं नक्की काय रहस्य दडलं या पुस्तकात? ठीक आहे, तर ही घटना घडली संसदेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी एका मासिकातला काही भाग वाचायला सुरुवात केली आणि बस, सभागृहात इतका गोंधळ सुरू झाला की कामकाज पुढे जाणं अशक्य होऊन बसलं. सगळं काही ठप्प. आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की हा वाद फक्त आरोपांपुरता मर्यादित नव्हता. हा वाद होता नियमांचा. दोन्ही बाजूंनी म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही आपापल्या सोयीनुसार संसदीय नियमांचा आधार घेतला. विरोधी पक्ष म्हणाला, आम्हाला उत्तर देण्याचा हक्क आहे, तर सत्ताधारी म्हणाले, अहो पण तुम्ही जे वाचताय तो स्रोतच अधिकृत नाहीये. आणि या नियमांच्या खेचाखेचीत तब्बल 45 मिनिटं संसदेचा वेळ वाया गेला. बरं, मग आता प्रश्न येतो की इतका गदारोळ ज्यावरून झाला तो मजकूर नेमका होता तरी काय? तर तो होता एका मासिकात छापून आलेला रिव्ह्यू, एका आत्मचरित्राचा. आणि हे आत्मचरित्र कुणा सामान्य माणसाचं नव्हतं, तर एका अतिशय मोठ्या आणि महत्त्वाच्या व्यक्तीचं होतं. हे पुस्तक आहे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल एम नरवणे यांचं आत्मचरित्र. हो, तेच जनरल नरवणे, ज्यांनी 2020 मध्ये चीनसोबतच्या त्या अत्यंत गंभीर सीमा संघर्षाच्या वेळी भारतीय लष्कराची धुरा सांभाळली होती. त्यामुळे साहजिकच त्यांच्या पुस्तकात काय आहे याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. आणि इथेच या कथेत एक मोठा ट्विस्ट आहे. बघा, जनरल नरवणे यांनी निवृत्त झाल्यावर आपलं आत्मचरित्र लिहिलं 2023 मध्ये. ते समीक्षेसाठी संरक्षण मंत्रालयाकडे गेलं आणि अजूनही तिथेच पडून आहे. पण गंमत बघा, याच काळात त्यांची एक काल्पनिक म्हणजे फिक्शनल थ्रिलर कादंबरी द कॅन्टोन्मेंट कॉन्स्पिरसी मात्र प्रकाशित झाली आहे. म्हणजे सत्य घटनांवरचं पुस्तक अडकलंय आणि काल्पनिक कथेला परवानगी मिळालीय. किती विरोधाभास आहे बघा. तर मग साहजिकच प्रश्न पडतो की या आत्मचरित्रात असं आहे तरी काय की त्याला 2-2 वर्ष परवानगी मिळत नाहीये? चला, आता त्या मासिकात छापून आलेल्या रिव्ह्यूमधल्या सगळ्यात स्फोटक दाव्याकडे जाऊया. ही गोष्ट आहे 31 ऑगस्ट 2020च्या रात्रीची. संध्याकाळी 5:15च्या सुमारास जनरल नरवणेंना खबर मिळते की पूर्व लडाखमध्ये चीनचे रणगाडे पुढे सरकतायत. परिस्थिती गंभीर होती. त्यांनी लगेच संरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अशा सगळ्यांना फोन लावले. त्यांना आदेश हवे होते. पण रात्री 10:30 वाजेपर्यंत काहीच उत्तर आलं नाही. अखेर 10:30 वाजता संरक्षण मंत्र्यांचा फोन येतो आणि तोही थेट पंतप्रधानांकडून एक संदेश घेऊन. संदेश होता, तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा. याचा अर्थ काय होता? जनरल नरवणे त्यांच्या पुस्तकात लिहितात, या स्वातंत्र्याबरोबरच सगळी जबाबदारी आता माझ्यावर होती. म्हणजे एकीकडे कारवाईची पूर्ण मोकळीक दिली गेली, पण त्याचवेळी त्या कारवाईच्या परिणामांची संपूर्ण जबाबदारीसुद्धा एकट्या लष्कर प्रमुखांवर टाकण्यात आली. आणि हे महत्त्वाचं का आहे? कारण रिपोर्ट सांगतात की ह्याआधी, मग ते 1971चं युद्ध असो किंवा कारगिल संघर्ष, महत्त्वाचे निर्णय थेट सरकारच्या सर्वोच्च पातळीवरून घेतले गेले होते. जबाबदारी लष्करावर ढकलली गेली नव्हती. त्यामुळे या समीक्षेतून असा अर्थ काढला गेला की सरकारने लष्कराला फ्री हँड दिला नाही, तर एका अत्यंत नाजूक क्षणी जबाबदारीतून अंग काढून घेतलं. आता साहजिकच जेव्हा हा मुद्दा संसदेत उचलला गेला तेव्हा सरकारला उत्तर द्यावंच लागणार होतं. मग सरकारने आपला बचाव कसा केला? त्यांनी मुख्यत्वे 3 मुद्दे मांडले. सरकारचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं. 1, पुस्तक अप्रकाशित आहे, त्यामुळे त्यातलं काहीही संसदेत वाचता येणार नाही, कारण ते ऑथेंटिक नाहीये. दुसरं, संरक्षण मंत्र्यांनी असंही सुचवलं की जर पुस्तकातली माहिती खरी असती तर ते आतापर्यंत नक्कीच प्रकाशित झालं असतं. आणि तिसरा मुद्दा, जर त्यांचं प्रकाशन खरंच कोणी अन्यायकारकपणे रोखलं असतं तर जनरल नरवणे यांच्यासारख्या व्यक्तीकडे कोर्टात जाण्याचा पर्याय नेहमीच खुला होता. पण या सगळ्या युक्तिवादानंतरही एक प्रश्न तसाच उरतो, जो या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे. तो म्हणजे हा विलंब.
तब्बल 2 वर्ष झाली हे आत्मचरित्र संरक्षण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पडून आहे. हा फक्त एक आकडा नाहीये, तर देशाच्या सुरक्षेशी संबंधित एका महत्त्वाच्या घटनेच्या अधिकृत माहितीवर पसरलेल्या शांततेचं प्रतीक आहे. यावर जनरल नरवणे यांनाही विचारण्यात आलं. एका साहित्य महोत्सवात ते म्हणाले, माझं काम पुस्तक लिहिण्याचं होतं, ते मी केलंय. आता चेंडू प्रकाशक आणि संरक्षण मंत्रालयाच्या कोर्टात आहे. बघा किती शांतपणे आणि तितक्याच स्पष्टपणे त्यांनी जबाबदारी कोणाची आहे हे सांगितलंय. तर मग शेवटी हा सगळा वाद फक्त एका पुस्तकापुरता किंवा संसदेच्या कामकाजापुरता उरत नाही. हा वाद आपल्याला एका मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून उभा करतो. जेव्हा देशाच्या सुरक्षेचा, त्याच्या इतिहासाचा प्रश्न येतो, तेव्हा काय सांगितलं जावं आणि काय लपवलं जावं हे ठरवण्याचा अधिकार नक्की कोणाला असतो?